येत्या 14 डिसेंबर 2023 पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्षातला पहिला गुरुवार या 14 डिसेंबरपासूनच सुरू होणार आहे. अशा वेळी ज्या महिला मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करतात त्या महिलांनी स्वच्छ स्नानादी उरकून देवीची छानशी अशी पूजा मांडायची आहे. देवीची आराधना पूजा करून संध्याकाळी व्रताची माहिती म्हणजेच माहिती पुस्तक, कथेचं पुस्तक आणि देवीचं महात्म्य वाचायचं आहे. आपल्या कुटुंबासमवेत आरती करून देवीला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा देवीला बोलून दाखवायच्या आहेत. जर तुम्ही प्रथमच हे व्रत करत असाल तर नक्की करा. याचं फळ ताबडतोब आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला मिळतंच याची 100% शाश्वती आहे. लक्षात घ्या, मनापासून केलेली आणि अंतःकरणापासून केलेली पूजा ही देवापर्यंत नक्की पोहोचते. त्यामुळे तुम्ही श्रद्धेपूर्वक आणि शुद्ध अंतःकरणाने जेव्हा देवाला साद घालता त्यावेळी तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. आता हे व्रत एकदा केल्यानंतर किती वर्ष करावं असं अनेक महिलांना प्रश्न पडतो. तर तुम्ही हे व्रत वर्षानुवर्ष नक्कीच करू शकता. तुमची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही दरवर्षी करावं. मात्र काही अडचण आली किंवा काही अपघात घडला किंवा काही गोष्टी आडव्या आल्यानंतर तुम्ही एखादा गुरुवार जरी तुमचा मिस झाला तरी यावर्षी 2023मध्ये 5 गुरुवार येत आहेत. त्यामुळे तुम्हाला 4 गुरुवार जरी झाले तरी तुम्ही 5व्या गुरुवारी उद्यापन करू शकता. लक्षात घ्या, 3 गुरुवार होऊ नये. 4 गुरुवार झाले तरीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. पूर्णपणे 5च गुरुवार व्हावेत असा काही नियम नाही. फक्त 3 गुरुवार होऊ देऊ नका. 4 गुरुवार झाले तरीसुद्धा चालणार आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त आपल्या अमावस्येच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. आणि अगदीच तुमच्या मनात काही शंका कुशंका येत असतील की अमावस्या आहे आणि माझी उद्यापन करायची इच्छा नाही, तर अमावस्या सुरू व्हायच्या आधी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करून घ्यायचं आहे. अमावस्येची वेळ किंवा सुरू व्हायच्या आधी जी वेळ असेल या वेळेमध्ये तुम्ही तुमचं उद्यापन उरकून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि अमावस्येयुक्त गुरुवारी सुद्धा तुम्हाला उपवास, देवीच्या व्रताची मांडणी, पूजाविधी या सर्व गोष्टी करायच्या आहेत. उद्यापन करून देवीला विधीपूर्वक अशी पूजा पार पाडायची आहे. आता तुम्ही ज्या भौतिक सुखांचा उपभोग घेत आहात, ही भौतिक सुख आपण केलेल्या पुण्याईच्या कर्मानेच आपल्याला मिळालेली असतात. आता हा प्रश्न वेगळा आहे की कर्म मोठं की भाग्य मोठं. कारण कर्माची साथ असेल तर भाग्य आपोआप उजळतं आणि भाग्याची साथ असेल तर कर्मसुद्धा आपोआप साथ देतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मांचा विचार करता ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला करता येतील या नक्की करा. आपण जाताना आपल्याबरोबर नेहमी आध्यात्मिक ताकद घेऊन जात असतो. त्यामुळे अध्यात्म हे अतिशय मोठं आणि महत्त्वपूर्ण काम आपल्या जीवनामध्ये करत असतं. त्यामुळे हे व्रत अगदी न चुकता आणि वर्षानुवर्ष नक्की करा. याचा फायदा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला तर होतोच, याशिवाय तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, तुमच्या करिअरसाठी, तुमच्या प्रगतीसाठी खूपच लाभदायक ठरणारं असं हे व्रत आहे. अनेकांना अनुभव आले असतील की वर्षानुवर्ष त्यांची रखडलेली कामे ही जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिना करता किंवा देवीसमोर काही इच्छा बोलून दाखवता त्यावेळी ती नक्कीच पार पडतात. जर तुम्हाला काही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. याशिवाय तुम्ही जेव्हा व्रताची मांडणी करता आणि पूजाविधी वाचता त्यावेळी त्या कथेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की राणी सुरचंद्रिका हिने सुद्धा मागच्या जन्मी महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत केलं होतं आणि त्याचमुळे तिला ऐहिक सुख प्राप्त झाली होती, ऐश्वर्य प्राप्त झालं होतं. परंतु ज्या जन्मामध्ये तिला त्याचा विसर पडला त्या जन्मी देवी स्वतः तिला आठवण करून देण्यासाठी येते. म्हणतात ना, देव कोणत्याही गोष्टी स्वतः करत नाही तर निमित्त मात्र देव असतो. म्हणूनच निमित्ताला देवी स्वतः एक म्हातारीचं रूप घेऊन राणी सुरचंद्रिका हिला आठवण करून देण्यासाठी येते. मात्र ती उन्मत्तपणे वागते आणि देवीला हकलून देते आणि म्हणून तिचं राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व काही जातं आणि ती पुन्हा मूळ पदावर येते आणि भिकारी होते. म्हणूनच देवी लक्ष्मीचं हे व्रत जे कोणी करतं त्यांनी ते अविरत
अविरतपणे आणि अखंडपणे चालू ठेवलं पाहिजे। यानंतर जेव्हा तिची मुलगी श्यामबाला हे व्रत करते आणि चुकून आईकडून सुद्धा हे व्रत घडलं जातं, एक मार्गशीर्षातला गुरुवार आईकडून घडला जातो आणि त्यावेळी तिला तिचं संपूर्ण ऐश्वर्य परत मिळतं। आणि म्हणून जे कोणी हे व्रत मनापासून आणि खऱ्या भक्तिभावाने करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, त्यांना सर्व प्रकारची ऐहिक भौतिक सुख प्राप्त होतात असं सुद्धा सांगण्यात आलं आहे। पद्मपुराणात देवीने स्वतः सांगितलं आहे, ज्या घरामध्ये या व्रताचं पालन केलं जातं, जिथे उपवास केला जातो, मार्गशीर्ष व्रताच्या पूजेची मांडणी केली जाते, तिथे स्वतः देवी लक्ष्मी वास्तव्याला येते। त्यामुळे महिलांनो, आपल्या संसारासाठी, आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी, शिवाय स्वतःच्या प्रगतीसाठी हे व्रत नक्की करा। हे व्रत करत असताना आपल्या घरामध्ये शांतता असू द्या, नवरा बायकोमध्ये कधीही भांडण करू नका। याशिवाय गुरुवारी चुकूनसुद्धा नखे कापू नका। गुरुवारी उपवास सोडताना चुकूनसुद्धा भात खायचा नाही आणि दूधसुद्धा प्यायचं नाही। जर तुम्हाला दूध प्यायची वेळ आलीच तर तुम्ही त्या दुधामध्ये थोडीशी हळद नक्की टाकावी। आता असं म्हटलं जातं की तुमचा गुरुग्रह बळकट करण्यासाठी कधीही गुरुवारी केस धुवू नये किंवा घरातली लादी पुसू नये। मात्र जेव्हा आपण व्रताची मांडणी करतो, स्वच्छ अंतःकरणाने आणि शुद्ध मनाने जेव्हा आपण या पूजेची मांडणी करणार आहोत, त्यावेळी घर अस्वच्छ ठेवून कसं चालेल? कारण की देवी लक्ष्मी ही नेहमी ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथेच येत असते। मग अशा वेळी नेमकं काय करता येईल? बहुतांश वेळा आपण जेव्हा एखादं व्रत असतं किंवा आपले उपवास असतात त्यावेळी केस धुवून स्वच्छ स्नानादी उरकून मगच पूजेला प्रारंभ करत असतो। त्यामुळे गुरुवारी केस धुताना तुम्हाला या केसांना सर्वप्रथम बेसन आणि थोडीशी हळद तुम्ही लावून मग केस धुतली तर तुम्हाला याचा चांगला परिणाम प्राप्त होणार आहे। जर तुम्हाला हे सगळं करण्यासाठी वेळ नसेल, तुम्ही ऑफिसला जाणारे असाल किंवा जॉब करणारे असाल, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गोमूत्र टाकून जरी अंघोळ केली तरी सुद्धा चालणार आहे। यानंतर फरशी पुसताना सुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। या दिवशी तुम्हाला तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। ते शक्य नसेल तर एखाद्या पाण्यामध्ये हळद टाकून मग त्याने सुद्धा तुम्ही तुमचा उंबरा स्वच्छ केलात तरी सुद्धा चालणार आहे। अशा प्रकारे तुम्ही गुरुवारी अगदी स्वच्छ राहून घर स्वच्छ ठेवून देवी महालक्ष्मीचं हे व्रत करायला अजिबात चुकू नका। आता तुम्हाला एखादी मासिक अडचण आली किंवा सोयर असेल, चुतक असेल, तर अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी तुम्ही उपवास मात्र करायचा आहे। उपवास अखंडपणे चालू ठेवायचे आहेत प्रत्येक गुरुवारी। उपवासामध्ये खंड पडू देऊ नका। मात्र तुम्ही पूजा स्थापना करू शकत नाही आणि व्रताची पूजा वाचूसुद्धा शकत नाही। त्यामुळे तुम्ही तो गुरुवार वगळता पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास करून पूजेची मांडणी करून मग व्रताची कथा आणि महात्म्य वाचू शकता। मात्र तो गुरुवार जो तुमचा मिस झालाय तो तुम्ही त्याच्यामध्ये पकडू शकत नाही। अशा प्रकारे 4 गुरुवार जर तुम्हाला मिळाले तर अतिउत्तम। 5ही गुरुवार जर तुम्हाला महालक्ष्मीची सेवा करायला मिळाली ती सुद्धा चालणार आहे। यानंतर जर तुम्ही बाहेर असाल आणि अशा वेळी पूजा मांडणी करणं तुम्हाला शक्य नसेल तर काय करावं? दिवसभर तुम्हाला उपवास हा करायचा आहे। यानंतर संध्याकाळी तुम्ही जरी तुम्हाला पूजा मांडणी जमली नाही तरी सुद्धा तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा। अगरबत्ती धूप दीप दाखवून देवासमोर बसून तुम्हाला महालक्ष्मी व्रताच्या कथेचं पठण करायचं आहे, महात्म्य वाचायचं आहे। यानंतर आरती करून देवीला प्रसन्न करायचं आहे। इतकं जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचं पूर्ण व्रताचं फळ नक्की प्राप्त होतं। तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका। हर हर महादेव।